बघितल्याच क्षणी पटकन करून खावंसं वाटेल असा क्रीमी आणि चीझी मँगो चीज केक। हा केक बनवायला एकदम सोपा आहे। तुमच्याकडे जर आंबे असतील तर एकदा तरी हा केक जरूर करून बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। इथे मी अर्धा लिटर दूध फाडून घेतलेलं आहे, म्हणजे आपण जसं नॉर्मली पनीर करताना दुधामध्ये जसं लिंबू पिळतो तसंच त्याच पद्धतीने दूध मी फाडून घेतलेलं आहे। फक्त काय इथे मी कुठल्या कापडामध्ये वगैरे बांधून ठेवणार नाहीये, चाळणीमध्ये असंच अर्धा तास गाळत ठेवणार आहे। जेवढं पाणी निघेल तेवढं ते आपोआप निघू दे, आपल्याला काही पिळून वगैरे काढायचं नाहीये, एकदम असं ड्राय ठेवायचं नाहीये। तर फाडलेलं दूध मी गाळत ठेवलेलं आहे आणि इथे मारीच्या बिस्किटचा एक पुडा मी घेतलेला आहे। हा मिक्सरला फिरवून एकदम बारीक पावडर करून घ्यायची। चीज केक खाली जो सगळ्यात खाली तळाचा जो लेअर असतो बिस्किटांचा तो करून घेणार आहोत। तर बिस्किटांची पावडर तयार केलेली आहे, बघू शकता एकदम फाईन पावडर केलेली आहे। तुमच्याकडे जे बिस्किट्स अवेलेबल असतील ना ते इथे वापरू शकता। फक्त काय खारट बिस्किट जसं की मोनाको किंवा अजून काही सॉल्टेड बिस्किट असतात ती वापरू नका। पार्लेची किंवा विटामारी या प्रकारची बिस्किट चालतील। बघू शकता एकदम फाईन पावडर आहे। आता बाइंडिंग साठी यामध्ये 2 ते 3 चमचे मी तूप मेल्ट करून घेतलं आहे ते घालणार आहे। बटर सुद्धा मेल्ट करून आपण इथे घालू शकतो। आता हे सगळं तूप आणि बिस्किटांचा चुरा आपण हाताने मिक्स करून घेऊयात। आता आपण चीज केकचा सगळ्यात खालचा लेअर करून घेऊयात। इथे मी लूज बॉटमचा केक टिन घेतला आहे, तो काही अशा प्रकारचा असतो। आपण हे असं सेपरेट आउट करू शकतो। तुमच्याकडे अशा प्रकारचा केक टिन नसेल ना तर नॉर्मल केक टिन किंवा कुठल्याही भांड्यात पूर्ण बटर पेपर घालायचा आणि मग त्यामध्ये हे लेयर्स आपण टाकायचे। तर हा बिस्किटांचा चुरा आहे तो सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे, पसरवून घ्यायचा आहे इव्हनली। आता हाताने किंवा कुठल्याही सपाट वाटीने किंवा चमच्याने पूर्ण प्रेस करून दाबून घ्यायचं। सगळा सपाट लेअर झाला पाहिजे। बघू शकता चीज केकचा सगळ्यात खालचा लेअर तयार आहे, एकदम इव्हनली स्प्रेड आउट केला आहे। हे असंच 15 ते 20 मिनिटं फ्रीज मध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचं। आता आपण चीज केकच्या दुसऱ्या लेअरची तयारी करू। जे आपण मगाशी गाळत ठेवलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करायचं। आता यामध्ये पाव कप फ्रेश क्रीम घालायचंय। जे काही साहित्य मी ते वापरलं आहे ते सगळं डिस्क्रिप्शन मध्ये इन डिटेल मी मेन्शन केलं आहे, तुम्ही तिकडे सुद्धा चेक करू शकता। 1 चमचाभर मी बटर वापरला आहे। बटर रूम टेम्परेचर वरती आहे, सॉफ्ट आहे। बटरमुळे याला टेक्स्चर एकदम छान येतं आणि थोडीशी सॉल्टी टेस्ट येते, जसं बाहेर क्रीम चीज मिळतं ना अगदी तसंच। म्हणजे एक प्रकारे हे आता आपलं क्रीम चीजच होममेड क्रीम चीज तयार आहे। फक्त काय याची कन्सिस्टन्सी थोडीशी रनी आहे, थोडंसं पातळ आहे। हे आपण फ्रीज मध्ये सेट व्हायला ठेवलं ना की जसं आपल्याला बाजारात क्रीम चीज मिळतं ना तसंच एकदम घट्ट होणार। बघू शकता अजिबात कुठे लम्स नाहीयेत आणि एकदम स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूया। अंदाजे 5 ते 6 चमचे कंडेन्स मिल्क इथे मी वापरते आहे। कंडेन्स मिल्क इथे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरले तरी चालेल। त्यानंतर पाव कप दही वापरायचं आहे। दही फ्रेश असावं, आंबट दही यामध्ये वापरायचं नाही, त्यामुळे टेस्ट थोडीशी बदलू शकते। पाव कप आंब्याचा पल्प घेतलेला आहे। आता हे सगळं मिक्स करूया। जर तुम्हाला अजून एक्स्ट्रा क्रीमी टेस्ट किंवा टेक्स्चर हवं असेल तर यामध्ये फ्रेश क्रीम अजून आपण वाढवू शकतो।
आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये मी चवीप्रमाणे थोडीशी साखर घालते. आपल्याला जसा गोड हवा असेल त्या पद्धतीने आपल्या चवीनुसार साखर यामध्ये घालायची. आता हे सगळं मिक्स करून साखर पूर्ण विरघळून घ्यायची. एकदम स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे बघा, अजिबात कुठे लम्स नाहीयेत. आता आपलं हे फ्रीज मध्ये सुद्धा सेट झालेलं आहे. यावरती आपण जो आता तयार केला तो सेकंड लेअर यामध्ये ओतायचा आहे. हे ओतल्यानंतर थोडंसं टॅप करायचं, जे काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील. आता हे आपल्याला स्टीम करायचंय. कढईमध्ये मी थोडंसं पाणी घेतलंय आणि त्यावरती ही अशी जाळी ठेवते. तुमच्याकडे जाळी नसेल तर कुठलंही भांड किंवा वाटी अशी उलटी करून ठेवू शकता आणि त्यावरती हा केकचा ट्रे ठेवायचा आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. मला हे वाफायला साधारण 40 ते 45 मिनिटं लागली होती. आता बरोबर 40 ते 45 मिनिटानंतर हे माझं व्यवस्थित वाफवून झालेलं आहे. इथेच त्याला रूम टेम्परेचरवरती थंड करायचं आणि त्यानंतर रात्रभर मी याला फ्रीजमध्ये थंड राहण्यासाठी ठेवून दिलं होतं. बघू शकता चीज केकचे 2 लेअर माझे व्यवस्थित सेट झालेले आहेत. असाच्या असा पण आपण कट करून खाऊ शकतो, पण यावरती मँगो चीज केक आहे म्हटलं अजून मँगोचा फ्लेवर हा हवाच. तर चाकूच्या मदतीने मी याच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घेते, म्हणजे मी इझिली हा डिमोल्ड करू शकते. व्यवस्थित वाफवला गेला आहे त्यामुळे पटकन हा इझिली डिमोल्ड होईल. बघू शकता केक व्यवस्थित वाफवला गेला आहे आणि एकदम परफेक्टली डिमोल्ड झाला आहे. लेअर थिकनेस थोडी कमी आहे कारण माझा मोल्ड मोठा आहे. जर मोल्ड छोटा असता तर बऱ्यापैकी हाईटला केक झाला असता. आता इथे मी टॉपिंगसाठी आंब्याचा पल्प करून घेतला आहे. यामध्ये काही पल्पमध्ये घातलं नव्हतं, पाणी वगैरे काहीच नाही घातलं, फक्त त्याचा आंब्याचा गर काढून मी मिक्सरला फिरवून घेतला आहे आणि यावर टॉपिंगसाठी फक्त हा गर स्प्रेड करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला असा गर किंवा आंब्याचा पल्प घालायचा नसेल ना तर आंब्याच्या अशा बारीक बारीक फोडी करून वरती टॉपिंगला तुम्ही वापरू शकता. जशी जमेल तशी डिझाईन मी आता करून घेते, म्हणजे जसं चांगलं वाटेल तसं. जर तुम्हाला एवढा मोठा म्हणजे केक करायचा नसेल ना तर तुम्ही छोट्या छोट्या बाउलमध्ये सुद्धा करू शकता. याआधीही मी चीज केकची रेसिपी शेअर केली आहे. छोट्या छोट्या कपकेक सारखे ते चीज केक होते, तसंही त्या पद्धतीनेही चीज केक तुम्ही ट्राय करू शकता. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी क्रीम चीज वगैरे काही विकत न आणता आपण आंब्याचा चीज केक केलेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.